नमस्कार लाडक्या बहिणींनो, VNE सर्व्हिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्यापैकी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत नाहीयेत। सरकारकडून योजना येतात पण माझ्या खात्यात पैसे येत नाहीयेत असं ऐकायला येतं। पण याची चूक कुठे होते आणि याच्यावरती उपाय काय आहे आज आपण या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण याच्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन माहितीसाठी। तर चला मी पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। तर गूगलवर सर्च करतो मी लाडकी बहीण। लाडक्या बहिणीचं तुमच्याजवळ लॉग इन ID पासवर्ड नसेल तर तुम्ही कोणाकडे ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं असेल लाडक्या बहिणीचं त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता। लॉग इन ID आणि पासवर्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या स्टेटस चेक करू शकता की तुमचे पैसे का येणार नाहीत। आता हे पोर्टलला मी लॉग इन केलं। लॉग इन केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन सबमिटचा ऑप्शन आहे। मी जेवढे ॲप्लिकेशन केलेले आहेत ते सर्व ॲप्लिकेशन याच्यामध्ये दिसतील। लेफ्ट साईडला बघा ॲप्लिकेशन सबमिटेडचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती मी क्लिक करतो। क्लिक केल्याच्या नंतर मी जेवढे ॲप्लिकेशन केलेले आहेत ते सर्व ॲप्लिकेशन दिसतील। अप्रूव्ह आहेत, पेंडिंग आहेत का रिजेक्टेड आहेत हे बघा। हे ॲप्लिकेशन केलेले सर्व तुमच्या समोर आहे, लाईव्ह दिसतात। हे बघा सर्व ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेले आहेत माझे। आणि जो सुरुवातीचं फर्स्ट ऑल ऑप्शन आहे, फर्स्ट ऑल ॲप्लिकेशन आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांचे पैसे का येत नाही आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर बघा राईट साईडला मी तुम्हाला हे राऊंड करून दाखवतो। त्यांचं ॲप्लिकेशन केलेलं आहे मी, तो फॉर्म तुम्हाला संपूर्ण हे बघा हे राईट साईडला त्यांचा फॉर्म मी संपूर्ण तुम्हाला दाखवतो इथं क्लिक करून की त्यांचा फॉर्म मी भरलेला आहे 2024मध्ये। तो अप्रूव्ह पण झालेला आहे, तरी पण त्यांच्या अकाउंटला पैसे का येत नाही आहेत ते आज तुम्हाला मी सांगतो। हे बघा हे ॲप्लिकेशन केलेलं आहे मी त्यांचं सर्व, मी व्यवस्थित त्यांचा फॉर्म भरलेला होता, पण अप्रूव्ह पण झालेला होता। त्यांना बँकेमध्ये पण जाऊन चेक केले तरी पण बँकवाले बोलतात की आमच्यातर्फे KYC झालेली आहे। तर मी कन्फ्यूज झालो की मग KYC झालेली आहे, ॲप्लिकेशन माझ्याकडून पण अप्रूव्ह झालेले, पण पैसे येत का नाही आहेत। तर मी ही प्रोसेस चेक केली तर मला हे त्याचं सोल्युशन भेटलं। आता बघा हे मी राऊंड करून दाखवतो तुम्हाला। तर इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला याचं सोल्युशन भेटेल। हे बघा सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत त्यांच्या अकाउंटला गव्हर्नमेंटकडून पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे त्यांचे येतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू त्यांचे पैसे येतात, पण त्यांचं पैसे काय झाले ते कॅन्सल दाखवतं आहे। इथं काय दाखवतं आहे बघा, इनॅक्टिव्ह आधार। हे बघा इनॅक्टिव्ह आधार आणि 1500 प्रत्येक महिन्याला गव्हर्नमेंट त्यांच्या अकाउंटला पैसे टाकते, पण त्यांचं आधार कार्डच इनॅक्टिव्ह आहे तर पैसे येणार कुठून? तर त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे येत नाही आहेत। तर तुमचं जर असेच असेल, तुम्ही ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन केले त्यांच्याकडे जाऊन चेक करा, मग ते तुम्हाला प्रॉपर माहिती देतील किंवा त्यांना हा